नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले. आता इतक्या वर्षानंतर दरमहा मिळणार पेन्शन. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. पीएफ कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही कुठेतरी नोकरी करत असाल आणि तुमचा जर पीएफ कापला जात असेल तर ही बातमी आता तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. अशा अनेक योजना पीएफ कर्मचाऱ्यांसाठी सरकार चालवत आहे. त्यामुळे आता सोनेरी ऑफरसारख्या उत्तम योजनांचे लाभ आता कर्मचाऱ्यांना मिळणे महत्त्वाचे आहे. आता पीएफ कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे, ज्याचा लाभ प्रत्येकाला आता मिळणार आहे. मात्र या योजनेचा लाभ निवृत्तीनंतरच मिळणार असल्यानेही कोणतीही अडचण आता कर्मचाऱ्यांना येणार नाही. त्यामुळे तुम्हाला ईपीएस योजनेबद्दल सहज माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही अडचण समोर येणार नाही. सरकारने पीएफ कर्मचाऱ्यांसाठी ईपीएस चालवलेला आहे, ज्यांचा लाभ प्रत्येकाला आता मिळणार आहे. त्यासाठी काही महत्त्वाचे नियमही आता कर्मचाऱ्यांना पाळावे लागणार आहे. ईपीएससाठी कमाल पगार 15,000 रुपये आहे. यामध्ये पेन्शनसाठी कमाल सेवा 35 वर्ष आहे. कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना आता पेन्शन मिळू शकते. ईपीएस रुपये 1,000 रुपये आहे आणि पेन्शनचा लाभ फक्त सलग 10 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळतो. मात्र ही पेन्शन घेतल्यास कमी झालेल्या पेन्शनचा लाभही आता मिळू शकेल. त्यासाठी फॉर्म 10D भरावा लागेल. कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शनचाही लाभ मिळणार आहे. तसेच 10 वर्षापेक्षा सेवा कमी असेल आणि वयाच्या 58व्या वर्षी पेन्शन रकमेचा पर्यायही आता सहज मिळणार आहे. यामुळे आता कोणतीही अडचण कर्मचाऱ्यांना येणार नाही. ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12% आणि डीए दरमहा ईपीएफ खात्यात जमा करते. कर्मचाऱ्यांच्या यात मोठा वाटा आहे. यामध्ये 8.33% रक्कम कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंडात दिले जाते आणि उर्वरित 3.67% रक्कम हे पीएफ खात्यात ट्रान्सफर केले जाते. ईपीएस योजनेचा हा फॉर्म्युला 15 नोव्हेंबर 1995 नंतर संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. पूर्वीच्या कर्मचाऱ्यांसाठी हा वेगळा नियम करण्यात आलेला आहे. दुसरीकडे ही मागणी लावून धरण्याचे कामही आता कर्मचारी संघटनेकडून सातत्याने केले जात आहे. सध्याची वेतन रचना आणि महागाईचा दर लक्षात घेता पेन्शनसाठी सरासरी वेतनाची कमाल मर्यादा वाढवली जाणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.